नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। बोरुडे तालुका पन्हाळा या गावचे पोलीस पाटील भरत शंकर सूर्यवंशी यांनी या गावातील तक्रारदार हे दारूचा चोरून व्यवसाय करतात म्हणून तुझ्या या अनुषंगाने कोडोली पोलीस ठाणे येथे एक तक्रार अर्ज दाखल आहे आणि या तक्रार अर्जामधून तुला सोडवायचं असेल आणि जो काही तू दारूचा धंदा चोरून करतोस हा यापुढेही चालू ठेवायचा असेल तर तुला 5,000 रुपये लाच द्यावी लागेल पोलीस स्टेशनमध्ये असं सांगून तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती। यामुळे तक्रारदारांनी अँटी करप्शन ब्युरो येथे आमच्याकडे तक्रार दिली। तक्रारीमध्ये आम्ही पडताळणी केली असता यातील जे पोलीस पाटील सूर्यवंशी आहेत त्यांनी 5,000ची मागणी करून तडजोडी अंती 3,000 रुपये द्या ह्याचं पडताळणी पूर्ण झाली होती। त्या अनुषंगाने मागणीचा गुन्हा आज आम्ही कोडोली पोलीस ठाणे येथे दाखल करत आहोत आणि यातील जो आरोपी आहे सूर्यवंशी याला ताब्यात घेतलेला आहे। अशाच पद्धतीनं शासकीय कार्यालयामध्ये आपलं काम प्रलंबित असेल आणि या प्रलंबित कामासाठी आपल्याला पैशाच्या अथवा भेटवस्तूच्या स्वरूपात कोणी मागणी करत असेल तर आमच्याशी तुम्ही निर्भयपणे संपर्क साधा। आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा कार्यालयाचा क्रमांक आहे 0231 2 540 989 आणि माझ्या वैयक्तिक क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता। माझा वैयक्तिक क्रमांक आहे 97 64 14 0777। या नंबरवरही आपण संपर्क करा किंवा आमची 1064 हेल्पलाईन आहे याच्यावरही आपण संपर्क करू शकता। नाही झालेलं याच्यामध्ये पोलीस अंमलदारांच्या नावाने ज्यांनी केली होती त्याची पडताळणी केली आहे पण ते निष्पन्न झाले नाही। पोलिसांकडून अशी कोणतीही मागणी आमच्या याच्यामध्ये पडताळणीमध्ये निष्पन्न झालेली नाही, त्यामुळे पोलिसांचं कुठलाही याच्यामध्ये सहभाग दिसून येत नाही। एकूण आत्तापर्यंत आज ही 21 ट्रॅप झालेले आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हे महसूल विभागाचे 5 ट्रॅप आहेत। त्यानंतर फूड आणि औषध प्रशासनाचे 4 ट्रॅप आहेत आणि त्यानंतर आज पोलिसांचा आजचा धरून पोलिसांचे 3 आहेत आणि इतर लोकसेवकांवर असे ट्रॅप आहेत। एकूण कोल्हापूर पथकानं 21 कारवाया केलेल्या आहेत। विशेषतः ग्रामीण भागातील जनतेकडून पैशाची मागणी केली जाते, अधिकारी असते महसूल विभागातील किंवा तलाठी वगैरे असे असतात त्यांच्याकडून त्यांना मध्ये आणि नागरिक असतात ते कुठेतरी हे करतात घेतात तक्रार दाखल करायला वगैरे त्यांना काय मी या नागरिकांना आवाहन करते आपलं काम प्रलंबित असेल तर आपलं नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येतं। आपल्या नावाचा उल्लेख कुठेही केला जात नाही जेणेकरून त्यांना काही त्रास होईल किंवा भीती वाटेल अशा पद्धतीचं कुठलं स्वरूप राहत नाही। आम्ही त्यांचं नाव गोपनीय ठेवतो, त्याचप्रमाणे जे आपलं प्रलंबित काम आहे ते सुद्धा काम आम्ही करून देतो, त्यामुळे त्यांनी निर्भयपणे आमच्याशी संपर्क